कशा आहात मंडळी? तर चला मी घेऊन आलेली आज तुमच्याकरता एक नवीन रेसिपी. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर मी आज तुमच्याकरता घेऊन आलेली एक नवीन रेसिपी म्हणजे एकदम झणझणीत आणि भन्नाट रेसिपी. तर गिलकी आणि मुंगाची सुकी भाजी. ही भाजीला तुम्ही फुलके, चपाती, पराठे किंवा भाकरी बरोबर पण एकदम खायला चविष्ट लागते आणि मस्त लागते. तर आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया. चला या. हे बघा, आपण हे गिलकीला कापून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आणि गिलकी बनवायला काय काय घेतलेलं आहे साहित्य ते बघा. हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, चिरून घेतल्या हिरव्या मिरच्या, आणि हळद, मीठ, हा कांदा चिरून घेतलेला आहे मी, 3 कांदे चिरून घेतलेले आहे, आणि राई आणि जिरे आणि मोहरी घेतलेले आहे, आणि कोथिंबीर कापून घेतलेलं आहे. दुसरा मुंगाची डाळ घेतलेली आहे. आपण एवढ्या कमी साहित्यामध्ये एकदम झणझणीत आणि चविष्ट ही गिलकीची भाजी तयार करणार आहे. तर चला आपण याला फोडणी देऊ. मी आधीच कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं. आता त्याच्यामध्ये बघा ही मोहरी आणि जिरे घालते. त्याच्यानंतर कांदा, हिरवी मिरची. रोज रोज भाजीला काय करायचं, आणि ते मिरची मसाल्याची भाज्या खाऊन जीव पण काढला होता, म्हणून मी आज मुगाची डाळ आणि गिलकीची भाजी, सुकी भाजी तयार करते. हे पण एकदम मस्त आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आणि चवीला तर भन्नाट आहे. अधिकतर गावाकडे लोक अशीच भाजी बनवतात, जास्त मसाल्यांचा वापर करत नाही. जास्त मसाले घातल्याने काय होते ना, ॲसिडिटी पण तयार होते. आणि ही कशी झटपट कमी साहित्यामध्ये तयार होणारी भाजी डब्याला सुद्धा बनवून नेऊ शकतात तुम्ही. अगदी 10 मिनिटात एक दोन वाफं घेतलं ना तर ही भाजी आपली रेडी होते. पण जर का तुम्हाला ही भाजी अगदी जशी मी बनवते तसंच तुम्हाला टेस्ट हवा असेल ना, तर याच्यात एक खास टिप्स आहे. त्याच पद्धतीने ही गिलकी मुंगाची डाळ बनवायची आणि मग टेस्ट अप्रतिम. तुम्ही याला पराठ्याबरोबर खा, भाकरी बरोबर खा, किंवा चपाती बरोबर, फुलके बरोबर, कशा बरोबर ही खाऊ शकतात. आणि टेस्ट कसा झाला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. मीठ, मग ॲड करायचं आपली हळद, मीठ आणि हळद हे गरजेप्रमाणे तुम्ही ॲड करायचे याच्यात. हां, आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो टिप्स आहे तो हा, की मसाल्यात जेव्हा आपण गिलकी मुंगाची सुकी भाजी बनवणार असले तेव्हा मुगाची डाळला अशा प्रकारे धुवून घ्यायची. बघा, मी धुवून घेतलेली आहे, आणि धुवून घेतल्याच्या नंतर हिला पण थोडीशी तेलात भाजून घ्यायची, आणि मग बघायचा भाजीचा टेस्ट. हे बघा, अशा प्रकारे ही मुगाची डाळ तेलात भाजून झाली ना, तेव्हा आपली कापलेली ही गिलकी ॲड करायची, आणि हिला छानपैकी फिरवून 2 वाफ घ्यायचे. आपली सुकी गिलकी आणि मुगाची भाजी तयार आहे. आता याला झाकून 2 वाफ घेऊ आपण. झाकण ठेवू. कोथिंबीर पण आपण टाकून घेतलेला आहे. आणि लक्षात ठेवा, लगेच त्याच्यात पाणी घालायची घाई करू नका, कारण ह्या गिलकीला भरपूर पाणी सुटते. जशी वाफ येते ना हिला, ते हे आपलं पाणी असेल ना तर सोडून देते, म्हणजे भरपूर पाणी रिलीज होते. तर आपण आधी एक वाफ घेऊ आणि मग बघू याला पाण्याची गरज आहे का. आपली मुगाची डाळ जर का शिजली असेल ना थोडी या पाण्यात गिलकीच्या, तर आपल्याला पाणी घालायची गरज नाही, आणि गरज पडली तर आपण एकदम थोडं थोडं करून पाणी घालायचं. तर आपण आता याला झाकून ठेवू, एक वाफ घेऊ आधी. मग बघा, आता
आता ही आपली मुंगाची आणि गिलकीची सुक्की भाजी तयार झालेली आहे. आता आपण हिला मस्तपैकी खायला रेडी झालेली आहे. बघा, खायला पण एकदम मस्त असते. एकदा ट्राय करून बघा.